बोल कोल्हापूर, आवाज जनहिताचा. नमस्कार. बोल कोल्हापूरची टीम आली आहे तासगावमध्ये आणि त्याचं कारण साहजिकच निवडणूक आहे. तासगावच्या अधिकृत नगराध्यक्ष पदाच्या ज्या उमेदवार आहेत त्या आहेत सौभाग्यवती विजयाताई बाबासाहेब पाटील आणि त्यांच्याशी चर्चा करण्यासाठी आम्ही आज तासगावमध्ये आलेलो आहोत. तर थोडक्यात मी त्यांच्याबद्दल सांगणार आहे आणि त्याच्याशी आपण नंतर बोलणारच आहोत. तर त्या ज्या आहेत ह्या आलेल्या आहेत सामान्य शेतकरी कुटुंबातून आणि माजी खासदार संजय काका पाटील यांनी त्यांना नगराध्यक्ष पदाची निवडणूक लढवण्याची संधी दिली आहे. तर आपण त्यांच्याशी आता चर्चा करणार आहोत. नमस्कार. नमस्कार. तुमचं स्वागत बोल कोल्हापूरमध्ये. तर थोडक्यात तुम्ही तुमचा परिचय द्या. मी सौ विजया बाबासाहेब पाटील. मी आता तासगाव नगरपालिकेच्या नगराध्यक्ष पदासाठी उभी आहे. हं. आणि मला इथं आपले माननीय संजय काका पाटील यांनी मला इथं उभा राहण्याची संधी दिली. त्यामुळे मी तुमच्या समोर सगळ्यांच्या समोर आली आहे, नाहीतर मी ऍक्च्युली इथे बसले नसते. तासगाव शहराचा ऐतिहासिक वारसा तर तुम्ही इथं अनुभवतायच. तर हा जो वारसा आहे तो पुढे नेणं याची जबाबदारी वाटते तुम्हाला? सांगायला गेलं तर ऍक्च्युली मी माझ्या मिस्टरांच्यामुळं 21 वर्ष झालं राजकारणात आहे. म्हणजे मी स्वतः नाही, माझे मिस्टर असल्यामुळे मी त्यांचं पाठीमागं त्यांचं जे चाललेलं असतं त्यामध्ये मी थोडंफार मला अनुभव आहे त्याचा. मी काही ग्राउंड लेवलला राहूनच काम केलेलं आहे. मी काही त्यांच्या बरोबर राहिलेलेच नाहीये. म्हणजे असं कुठं स्टेजवरती वगैरे. त्यामुळे मला असं लोकांच्यात राहायला वगैरे खूप आवडतं. म्हणजे ती आवडच झाली, हॅबिट झाली. त्यामुळे मी त्यांच्यात मध्ये राहून मला प्रत्येकाशी बोलणं, प्रत्येकाशी संवाद साधणं, ह्या गोष्टी माझ्या प्रत्येक वेळोवेळी होत गेल्या. त्यामुळे मला की असं लोकांच्यातनं असं काही जाणवलं नाही की बाबा ही माझी जबाबदारी खूपच वाढली. मला लोकांच्यासाठी त्यांच्या गरजा जाणून घ्यायला, त्यांच्या समस्या जाणून घ्यायला खूप आवडेल आणि मला त्यामुळे हे मला काही बोज वाटणार नाही. आणि ऍक्च्युली ही जी आपली संधी जी मिळाली आहे ती मला आपले माननीय खासदार संजय काका पाटील यांच्या माध्यमातून मिळाली. साधारण 25 वर्ष तुमचे पती माननीय बाबासाहेब पाटील हे राजकारणात आणि समाजकारणात सक्रिय तर आहेतच आणि त्या वेळेस तुम्ही त्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभ्या होताच. कारण कुटुंब असेल पाठीमागं तर माणूस समाजकार्यात पुढे जाऊ शकतो किंवा राजकारणात पुढे जाऊ शकतो. तर त्यांच्या राजकीय वाटचालीबद्दल काय सांगाल? ऍक्च्युली ज्यावेळेस म्हणजे सांगायला गेलं तर तसं मी ज्यावेळेस आमचं लग्न झालं त्यावेळेस ते एक पहिली पंचवार्षिक मधलं 1 वर्ष त्यांचं झालं होतं. त्यावेळेस अगदी मी नवकीच होते राजकारणाशी, त्यामुळे माझा काही जास्त राजकारणाशी संबंध नव्हता. परंतु त्यांनी आमचं कसं शेती असल्यामुळं आमचा जास्त गावाशी संपर्क तसा कमीच होता. त्यामुळं त्यांचं जे काय असेल ते म्हणजे समाजाविषयीचे जे कामं असतील हे असतील त्यामध्ये जास्त मी इंटरफेअर करतच नव्हते ऍक्च्युली. आणि जेंट्स लोक कसे असतात आपल्याला घरात काही सगळ्या गोष्टी सांगत नाहीत. बरोबर. त्यामुळे मी फक्त एक त्यांचा अंदाज, त्यांनी जे काय कामं करतात वगैरे त्याचा फक्त एक अंदाज किंवा त्यांनी सांगितलेल्या दोन्हीचा अंदाज आणि त्यांनी सांगितलेल्या ह्या गोष्टीचा मेळ घालून आपण ती गोष्ट त्यांच्याबरोबर सगळ्या कव्हर करत गेले. म्हणजे की आता त्यांना कुठं जायचंय, एखादा कार्यक्रम असेल वगैरे तिथं राहिलेलं जी ग्राउंड लेवल जी काय काम होतं तिथं मी कव्हर करण्याचा प्रयत्न केला असं मला वाटतंय. म्हणजे त्यांनी जरी काम करत असले तर जनतेशी संवाद साधणं किंवा त्यांच्याशी आपली जवळीक ठेवणं हे मी खूप म्हणजे जवळून केले असं मला वाटतं. म्हणजे तुम्हाला लोकांमध्ये जास्त राहायला आवडते. थोडक्यात जे तुम्ही आता बोलला त्याच्यावरून. 2016ला पराजय झाला आणि त्यानंतर पुढे परत स्वीकृत नगरसेवक पद तुमच्या पतींना मिळालं आणि त्यानंतर परत तो राजकीय प्रवास निरंतर चालू राहिला. तर त्या काळाबद्दल काय सांगाल? सांगायला गेलं तर ऍक्च्युली ज्यावेळेस पराजय झाला त्यावेळेस खूप वाईट वाटलेलं. परंतु जे आपले माजी खासदार संजय काका पाटील यांनी जी आमच्यावरचा म्हणजे माझ्या मिस्टरांच्यावरचा जो विश्वास आहे त्या विश्वास त्यांच्यावरचा खूप विश्वास आहे आणि जो एक विश्वास दाखवला आमच्यावर आणि त्यांना जे परत स्वीकृत उमेदवार म्हणून जे पद दिलं त्यानंतर त्यांना परत आणि काम करण्याची म्हणजे तुम्ही पुढे व्हा असं म्हणजे एक संदेश दिल्यासारखं झालं. तुम्ही समाजसेवा करत राहा असं मला वाटते. काकांचा असं आमच्यावर सपोर्ट असावा की तुम्ही काम करत राहा. जरी जनतेने नाही स्वीकारलं तरी आपण समाजासाठी काम करत राहिलं पाहिजे. आणि त्यातून आम्हाला काम करण्याची म्हणजे एक उत्साह आला की त्या पदामुळं आपण समाजासाठी आणि काय करू शकतो ते आपण आम्ही सुविधा किंवा समाजासाठी आणि जे काय त्यांच्या माध्यमातून शक्य असेल ते त्यांनी समाजासाठी मदत करत राहिले. त्यांच्या काय अडचणी असेल ते सोडवत राहिले.
कोरोनाचा काळ तर सगळ्यांनीच अनुभवलाय आणि हम्म. त्या काळात सगळं जग ठप्प झालं होतं. हम्म. नगर परिषदांवर प्रशासक राज आलं होतं. हम्म. तर त्या काळामध्ये असं कुठं वाटलं का, की आता नाही आता थांबलंय सगळं किंवा आता काय पुढं काय राजकीय प्रवास कसा करायचा हम्म. असं काही तेव्हा वाटलं? नाही, मला असं नाही वाटत. का तर ज्यावेळेस कोरोना होता त्यावेळेस ऍक्च्युली खूप लोक भिलेले एकतर सुरुवातीला, बरोबर. आणि लोकांचा स्वतःच्या घरच्या व्यक्तीवर सुद्धा विश्वास नव्हता. एक अशी उदाहरणं खूप मी जवळून पाहिलेत. का तर माझे मिस्टर ज्यावेळेस लोकांच्या मदतीला जायचे त्यावेळेस घरी आल्यावर जे काय घडते दिवसभरात ते सांगायचे. हम्म. त्यावेळेस माझ्या लक्षात आले की ज्यावेळेस स्वतःच्या घरातली व्यक्ती सुद्धा घरातल्या व्यक्तीला घेत नाहीये, हा प्रसंग होता त्यावेळेस. बरोबर. त्यावेळेस त्यांनी असं स्वतःकडे कधीच म्हणजे न बघता जेवढं लोकांना मदत होईल तेवढी खूप मदत केली. स्वतः त्यांनी प्रिकॉशन सुद्धा घेत नव्हते, आणि आमचेही कधी त्यांना म्हणजे असा हे झाला नाही की तुम्ही म्हणजे इथं जाताय तर म्हणजे आमच्यापासून थोडं हे राहावा वगैरे, असं आम्ही कधीच त्यांना सांगितलं नाही. त्यामुळे त्यांना तिथं कुठंच अडचणी आली नाहीत. प्रत्येक व्यक्तीला जी काही मदत करता येईल तिथं कोरोनाच्या काळात केली, आणि आम्हीही त्यांना खूप सपोर्ट केलाय. सध्याच्या काळात तुम्ही आता निवडणुकीला सामोरे जाताय, तर सध्याच्या काळात तासगावमध्ये असे काही सामाजिक प्रश्न आहेत जे तुम्हाला दिसतायत किंवा भेडसावतायत, सर्वसामान्य जनतेकडनं तुम्हाला आले असतील की आमचं हे, आमचं ते, आम्हाला ही सुविधा हवी आहे. तर त्याच्यासाठी काही तुमच्या अशा महत्वाकांक्षी योजना आहेत का? हो. ऍक्च्युली आता मी ज्यावेळेस म्हणजे आता कशाची जरी निमित्त नसतं तर आपण आपल्या जनतेमध्ये वावरत असतोच. हम्म. त्यावेळेस आपल्याला तिथं अशा त्यांच्या बऱ्याच बारीक सारीक गोष्टी आहेत की त्यांना त्या वंचित आहेत, त्या तिथपर्यंत त्यांच्यापर्यंत पोहोचत नाहीत. हम्म. तेव्हा मला असं वाटतंय की जनतेच्या तळागाळापर्यंत पोहोचून त्यांच्या समस्या समजून त्यांचा काय विकास तिथे घडवता येतील ह्यावर माझा खूप फोकस असेल असं मला वाटतंय. की प्रत्येक सदस्यापर्यंत, प्रत्येक आपल्या जनतेतल्या नागरिकापर्यंत पोहोचून त्यांच्या समस्या समजून त्यांच्या त्या प्रत्येक समस्येवर एक काहीतरी तोडगा काढला जाईल असं मला वाटते मी करू शकेन. आणि जनतेच्या काही जास्त मागण्या नाहीत त्यांच्या, बरोबर. रस्ता, लाईट, पाणी आणि ठराविकच गोष्टी आहेत त्यांच्या. त्यामुळे त्या पूर्ण करण्यासाठी मला काय वाटत नाही की अडचण येईल. बरोबर. म्हणजे असं म्हणायला काही हरकत नाही की जर हम्म. या निवडणुकीनंतर एक हम्म. लोकांना जनतेला एक विजया पर्व हम्म. मिळणार आहे असं म्हणायला काही हो. हरकत नाहीये. नाही, ऍक्च्युली मला समाजसेवा करायला तर खूपच आवडते. का तर मी याच्या आधी पदावरही माझा राजकारणाचा काही संबंध, म्हणजे माझे मिस्टर आहेत राजकारणात, हम्म. तरीही मी माझ्या परीनं सगळ्याला मदत करत असते. त्यामुळे मला इथं काम करताना काहीच अवघड होईल असं मला नाही वाटत. ह्या जनतेच्या रस्ता, लाईट, पाणी ह्या तर किरकोळ गोष्टी आहेत नगरपालिकेच्या माध्यमातून. हम्म. आपण त्यासाठी तर काही असं लय वेगळं असं करायला लागलं असं नाही मला वाटत. निवडणुकीला सामोरं जाताना काहीतरी विकास काम आपण डोक्यात ठेवतो किंवा एक अजेंडा असतो, काहीतरी विजन असतात. विकासाचं विजन ठरवताना पुढच्या पिढीची गरज किंवा हम्म. त्यांना भविष्यात त्यांच्यासाठी काय करावं लागेल हे तर तुम्ही आखलंच असणार आहे डोक्यात किंवा हम्म. तो एक काहीतरी ठरवलं असेल डोक्यात. हम्म. म्हणजे रस्ते, पाणी, गटर ह्या एक हम्म. भौतिक आणि सुविधा झाल्या, मूलभूत सुविधा ज्या हम्म. सर्वसामान्य लोकांच्या असतातच. पण त्याच्या पलीकडे जाऊन तुम्ही असं काही वेगळं विजन आखलंय का, की पुढच्या पिढीसाठी मला हे करायचंय? अ, सांगायला गेले तर आपल्या तासगावमध्ये बेदाणा मार्केट हे मोठा एक व्यापार आहेच. हम्म. पण त्याच्यानंतर आपल्याला दुसऱ्या आणि औद्योगिक विकास काय करता येईल, तसेच तरुणांसाठी रोजगार संधी आणि काय हम्म. वेगळ्या करून देता येतील, आणि लहान मुलांसाठी किंवा आपल्या नगरपालिका शाळा आहेत तर त्याच्या माध्यमातून मुलांना जेवढ्या आता अत्याधुनिक पद्धतीनं जे शिक्षण आणि देता येईल, हम्म. की मुलं ज्यासाठी आपल्या नगरपालिका शाळातून जे आपल्या प्रायव्हेट स्कूलमध्ये जातात हम्म. त्याच्या बदली आपण ज्याची परिस्थितीच नसते अशा मुलांसाठी आणि काय आपण वेगळं करू शकतो, त्यांना जेवढ्या चांगल्या सुविधा आपण नगरपालिकेच्या माध्यमातून देता येईल त्या देऊ लहान मुलांसाठी. तसेच महिलांसाठी स्वसंरक्षण, सबलीकरण, किंवा त्यांना आणि काय आपल्या तासगावमध्ये असं दालन उभा करू की जे त्यांचं कला किंवा कर्तृत्व किंवा त्यांच्यामध्ये जे कलागुणांचा वाव मिळतो ना, हम्म. तो त्यांना तिथं आपल्याला मिळेल असं आपण एक त्यांना स्टेज निर्माण करून देऊ हम्म. महिलांसाठी. आणि वृद्धांसाठी सांगायला गेलं तर मी जास्तीत जास्त भर ह्या गोष्टीवर दे की आता कसं झालंय, प्रत्येकाची फॅमिली जॉब निमित्तानं बाहेर वगैरे कुठेतरी असतात, म्हणजे दुसऱ्या पुणे अशा मुंबई ठिकाणी त्यांना जेवढ्या सुविधा म्हणजे आरोग्यविषयक हम्म. जेवढ्या चांगल्या देता येईल तेवढ्या देण्याचा प्रयत्न करेन. हम्म. आणि एक सांगायला गेलं तर सगळ्यात महत्वाचं मला असं वाटतं की तासगावमध्ये वावरत असताना की आपल्या तासगावमध्ये महिलांसाठी स्वच्छतागृह नाहीये. हम्म. तो एक सगळ्यात पहिला तो प्रश्न सोडवण्याचा माझा खूप मानस आहे. हम्म. त्यामुळं महिलांसाठी स्वच्छतागृह उभारण्याची खूप गरज आहे असं वाटतं.
का तर आपल्या तासगावमध्ये दिवसभर आठवडी बाजार वगैरे असतो, त्यावेळेस महिलांसाठी खूप प्रॉब्लेम निर्माण होतात. त्यामुळे त्यावेळेस आपल्याला ही गरज खूप आहे असं मला वाटतं. म्हणजे पुढची पिढी, मग महिला असतील, युवक असतील, वृद्ध असतील, या सगळ्यांचा विचार करून एक विजया पर्व आणतोय आपण असं म्हणायला काय हरकत नाहीये. आणि औद्योगिक दृष्ट्या जसं तुम्ही म्हटला की बेदाणे मार्केट तुमच्याकडचं जास्त मोठं आहे, व्यापार तो. त्याच्याबरोबर अजूनही तुम्हाला काहीतरी औद्योगिक वेगळे सोर्स आपल्या आणायचे आहेत. तासगावकरांसाठी आपण तयार आपल्या नगरपालिकेच्या माध्यमातून काय उभा करता येईल त्याला आपण प्राधान्य देता येईल. त्यामुळे तरुणांच्या हाताला आपल्या काम पण मिळेल आणि आपले तासगावकर पुणेकर होणार नाही त्याची आपण काळजी घेऊ. ओके. म्हणजे तासगावची जनता, तासगावची मुलंही तासगावमध्येच राहावी. अच्छा. खूप चांगला तुमचा हा अजेंडा आहे की इथली पिढी इथंच राहू दे आणि तासगाव आमचं आणि मोठं जरा होऊ दे. विकास होऊ दे तासगावचा. बरोबर. राजकारणापलीकडच्या विजयाताई कशा आहेत? म्हणजे त्यांच्या आवडीनिवडी काय आहेत? त्या काही छंद जोपासतात का? किंवा लोकांशी जेव्हा त्या बोलतात तेव्हा त्या कशा असतात? सांगायला गेलं तर ऍक्च्युली माझा पूर्वी राजकारणाशी काही संबंध नव्हता. परंतु ज्यावेळेस मी माझ्या मिस्टरांच्या बरोबर नगरसेवक असताना आमचा ऍक्च्युली शेतकरीच पेशा पडतोय. म्हणजे माझे सासू-सासरे शेतकरी असल्यामुळे आमचं थोडंसं गावाशी रिलेशन थोडंसं कमीच होतं ऍक्च्युली. तर त्यांच्याबरोबर ज्यावेळेस मी म्हणजे फिरत होते, कार्यक्रम असो किंवा ह्यांच्या फ्रेंडचं काही असो, त्यामध्ये ज्यावेळेस मी फिरत होते, त्यावेळेस मला आयडिया येऊ लागली की म्हणजे आपलं तासगावमध्ये आपल्या राजकारणाशी म्हणजे आपल्या मिस्टरांचं जे आहे वलय, मग त्याचं आपल्याला थोडंफार आपल्याला पण मागं सांभाळता आलं पाहिजे असं मला वाटलं. म्हणजे की आपण काय काम केलं पाहिजे असं काही नाही. तर आपल्या जनतेशी संपर्क ठेवून आपल्या जनतेसारखं राहावं असं मला वाटत होतं. म्हणजे माझा तो स्वभावच आहे मूळचा की मी सगळ्याशी मिळून मिसळून राहते. आणि मला राजकारण हाच विषय नाही, तर मला म्हणजे प्रत्येक गोष्टीशी वेगवेगळा संबंध असतो. म्हणजे काय आपण राजकारण म्हणून जनतेकडे नाहीच बघत. ऍक्च्युली आपलं रिलेशन एक बहिणीचं असो किंवा आपल्या शेजारी असो, प्रत्येकाशी रिलेशन ही माझं एक वेगळा म्हणजे मी वेगवेगळ्या ह्याच्यात ठेवून प्रत्येकाशी मी माझा संबंध ठेवून असते असं मला वाटते. आणि मी म्हणजे कधीच मला असं कुठल्या गोष्टीचं म्हणजे असं तो आपला अपोजिट आहे किंवा हे म्हणून मी कधीच कुणाशी असं कधी वैर नाही मी ठेवत. मला तोच मुद्दा मुळात आवडत नाही. मी प्रत्येकाशी असं म्हणजे समोर जर आले तर त्या व्यक्तीशी मी बोलत असते. की आपला अपोजिट आहे म्हणून मी त्याच्याशी बोलणं वगैरे टाळणं हा कधीच माझा स्वभावच नाहीये. म्हणजे राजकारणाच्या पलीकडच्या विजयाताई अशा आहेत की त्या सर्वसामान्यच आहेत. म्हणजे सर्वसामान्य. जशी समोरची व्यक्ती तशी मी मी आहे. पण आहे. काही वेगळं हो, नाहीये. वेगळं काही नाही. आवडते छंद काय आहेत? ऍक्च्युली मला आवडतं सांगायला गेलं तर तुम्ही हसशीला. मला ऍक्च्युली घर स्वच्छ ठेवायला खूप अरे आवडतं. चांगली गोष्ट आहे. म्हणजे गृहिणीचं ते सगळ्यात मोठं हे आहे की मला माझं घर स्वच्छ ठेवायचं खूप आहे. आवडतं. म्हणजे असं म्हणू शकतो की आपण तुमच्यामध्ये एक गृहिणी हा. पण लपलेली आहे जी हा. सतत माझं घर, माझा संसार, माझं हे सगळं सांभाळून मी राजकारण मी करते. जरी माझ्या मिस्टरांच्या सोबत जरी राजकारणात असलं म्हणजे त्यांच्या बरोबर कार्यक्रम वगैरे अटेंड करत असले, तर मी माझी पूर्ण जबाबदारी पूर्ण केल्याशिवाय मी घरातून बाहेर पडत नाही. मग त्याला किती त्रास पडू दे, की माझ्या मुलांचे असू दे, माझे सासू-सासरे असू देत, माझं फॅमिलीविषयी ज्या काही जबाबदाऱ्या आहेत त्या पूर्ण आधी करूनच मी बाहेर पडते. आणि मला मुळात म्हणजे घरातलं करायला खूप आवडतं. हे सगळ्या माझ्या वागण्यानं किंवा माझ्याशी माझ्या मैत्रिणी असतील कोणी सगळ्याच मला त्यांनाही माहितीये की मी सगळ्या गोष्टी सांभाळूनच मी सगळ्या गोष्टी बाहेरच्या पण करत असते. बरोबर. आणि हे नारी शक्ती म्हणू शकतो आपण की जी घरही सांभाळती, जी नवऱ्याच्या पाठीमागे उभी राहती सक्षमपणे. आणि आता इलेक्शन तुम्ही लढवताय म्हणजे परत एक तासगावच्या जनतेसाठी एक विजया पर्व सामोरं येत आहे असं म्हणायला काय हरकत नाहीये. राजकारणात हा विरोध असतो आणि विरोध हा विचारांचा असावा लागतो. पण कधी कधी सत्तेसाठी तो विरोध एका वेगळ्या टोकाला निघून जातो. तर अशा विरोधकांबद्दल काय बोलाल तुम्ही? मला जनतेसाठी काम करायचं आहे आणि मी जनतेसाठी काम करत राहीन हे माझं ध्येय आहे. नगराध्यक्षपद तुमच्याकडे आलं तर विरोधकही असणार आहेत आणि सत्ताधारी असणार आहेत. म्हणजे तुम्ही असणार आणि तुमचे विरोधकही असणार आहेत. अशा वेळी तुमचा विचार आणि त्यांचा विचार याचा समन्वय साधून तुम्हाला काम करायला लागणार आहे. मग त्यावेळी ऍक्च्युली मी ज्यावेळेस आपला जरी विरोधक जरी असला तरी मी त्यांना मी माझे जे काही मला करायचंय ते मी त्यांना विचारात घेईन. त्यांना विचारात समज केल्यानंतर त्यांचंही मत मी घेईन त्यामध्ये आणि दोघांच्या मतानं तो निर्णय पूर्णत्वास नेईन असं मला वाटतं. आपल्या मतदारांसाठी काय आवाहन कराल? माजी खासदार संजय काका पाटील यांनी जी तो वराण्याची संधी दिली आहे त्या संधीचं मी सोनं करेन. मला जनतेची सेवा करायची
आणि मला जनतेपर्यंत तळागाळापर्यंत पोहोचायचं आहे. तेव्हा सर्व जनतेने मला भरघोस मताच्या रूपाने आशीर्वाद देऊन मला भरघोस मताने निवडून द्यावं हीच माझी अपेक्षा आहे. धन्यवाद. धन्यवाद. बोल कोल्हापूरच्या माध्यमातून आपण आज संवाद साधलाय तासगाव इथल्या सौभाग्यवती विजयाताई बाबासाहेब पाटील यांच्याशी. तर जाणून घेतलंय की त्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार का आहेत, कशासाठी झाल्यात, त्याचबरोबर त्यांचं पुढचं विजन काय आहे, त्या स्वतः वैयक्तिक आयुष्यात कशा आहेत, या सगळ्या गोष्टीनंतर आपण त्यांना त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देऊया आणि थांबूया. धन्यवाद.